हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी नाचणीपासूनची एक रेसिपी बनवते आहे। त्यासाठी एक वाटी हे नाचणीचं पीठ घेतलं आहे बघा। हे बघा, एक वाटी नाचणीचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे। बारीक रवा नसेल आणि तुमच्याकडे जर मोठा जाडा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। हा मी बारीक रवा घेतला आहे। अर्धी वाटी तांदूळ पीठ आहे। आता ही सर्व पीठ मी मिक्स करते। ही रेसिपी डायबिटीसच्या माणसांसाठी खूप चांगली आहे आणि हे नाचणीच्या पिठामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तब्येतीसाठी खूपच चांगलं। रोज डायबिटीसच्या पेशंटला भाकऱ्या खाण्यापेक्षा कधीतरी नाचणीचे असे डोसे बनवते मी आणि डोसे करावे, खूप छान असतात आणि चवीला पण खूप छान लागतात। हे सगळं आता मिक्स करून घेतलं आहे बघा। सर्व पिठं मिक्स करून घेतली आणि त्याच वाटीने मी पाणी घेते। एक वाटी पाणी घेतलं आहे हे बघा। हे सगळं आता परत पाणी घालून मिक्स करते आणि जेवढं पाणी लागेल तेवढं घ्यायचं। परत एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घ्यायचं। आणि रवा असल्यामुळे ते पाणी शोषून घेतं, रवा पाणी शोषून घेतं, त्यामुळे थोडा वेळ 10 मिनिटं बाजूला ठेवायचं पाणी मिक्स करून सगळं बॅटर। हे बघा, अजून एक वाटी घेतलंय। सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या अशा। आणखीन ही एक वाटी पाणी, म्हणजे एकूण 3 वाटी पाणी लागलंय। एवढं असं झालंय। अजून जर पाणी लागलं तर नंतर मी घालेन पाणी। आता हे 10 मिनिटं मी बाजूला ठेवते आहे। त्याआधी चवीनुसार मीठ घालून घेते। आणि आता हे 10 मिनिटासाठी बाजूला ठेवते। त्यासाठी खोबरं घेतलंय, अर्धा लिंबू, 4 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर, मीठ आणि हे लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, 7-8 आहेत। आणि आता याची चटणी वाटून घेते मी। दोन बिया पडल्या होत्या त्या काढल्या। चटणी वाटून झाली आहे बघा। 10 मिनिटांनंतर बघा असं बॅटर झालंय, एवढं पातळ। हे अगदी परफेक्ट आहे बघा। तवा गरम झालाय। आणि आता घालून घेतलंय। जाळी पडली आहे बघा डोशाला। हा बघा, छान झालाय।
जर तुम्हाला मऊ हवा असेल तर लगेच हे करायचं. किती जाळी आली आहे छान बघा. जर मऊ हवा असेल तर तुम्हाला थोड्या वेळातच पलटवावं लागेल आणि जर कुरकुरीत हवा असेल तर थोडा टाईम अजून ठेवावं लागेल तव्यावर. हा बघा, हा कुरकुरीत झाला आहे आणि खूप छान मस्त जाळी पडली आहे. तेल पण जास्त लागत नाही. एकच थेंब हे बघा नारळाची किशी घेतली आहे, त्याने मी थोडंसं एकदम तेल 2 थेंब फक्त तेल टाकलं आहे आणि ते आता असं लावून पुसून घेते. जास्त तेलही लागत नाही. कुरकुरीत जाळीदार, अगदी हाताने सुद्धा पलटवता येतोय बघा. हे बघा, खूप छान कुरकुरीत झालाय. त्यामध्ये जे तांदळाचं पीठ मी मिक्स केलं होतं ते तांदळाचं पीठ मिक्स नाही केलं तरी चालेल. डायबिटीसचा माणूस जर खाणारा असेल तर नुसता रवा आणि नाचणीचं पीठ घ्यायचं. हे बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. किती छान जाळीदार झालेत बघा. नक्की करून बघा. हे बघा, कुरकुरीत झालेत.